नमस्कार. आपल्याकडे आता केवळ श्रीमंतांची किंवा उच्च मध्यमवर्गीयांचीच नव्हे तर कनिष्ठ मध्यमवर्गीयांची मुलंसुद्धा उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा मार्ग निवडतात. तो का? आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने बाकीच्या वर्गातील मुलांना आणि विशेषतः बहुजन समाजातील मुलांना तो पर्याय निवडता येत नाही. परंतु त्यांच्यातसुद्धा बहुसंख्य मुलांना जर विचारलं तर परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळायला हवी होती असंच त्यांना वाटतं. ते का? या आणि अशा कोणत्याही प्रश्नांच्या मुळाशी न जाता NCERT म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने अशा सगळ्या म्हणजे शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या किंवा जाणार असलेल्या विद्यार्थ्यांवरती ते देशप्रेमी नसल्याचा शिक्का मारला आहे. देशभक्तीच्या अभावामुळे दरवर्षी हजारो विद्यार्थी परदेशात शिक्षण घ्यायला जातात आणि तिकडेच स्थायिक होतात असा अजब दावा या परिषदेने केलेला आहे. किशोर वयातच मुलांमध्ये देशाभिमान जागृत होणं आवश्यक आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी परदेशी जातात आणि तिकडेच स्थायिक होतात कारण त्यांच्यामध्ये देशाभिमानाचा अभाव आहे. त्यामुळे आपली मुळं, आपली परंपरा, आपली संस्कृती या सगळ्याची त्यांना ओळख करून देणं, त्याबद्दल आणि आपल्या देशाबद्दल त्यांच्या मनात अभिमान जागृत करणं आवश्यक आहे. आणि म्हणून रामायण आणि महाभारताचा इतिहासाच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश होणं आवश्यक आहे असे तारेसुद्धा या परिषदेने पुढे तोडलेले आहेत. मुळात आपल्याकडील विद्यार्थी लाखोच्या संख्येने उच्च शिक्षणासाठी परदेशात का जात असतात? भारतातील महाविद्यालय ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया किंवा अन्य कोणत्याही देशातील सरासरी महाविद्यालयाच्या तुलनेत समान दर्जाची नाही आहेत. काही विद्यापीठं वगळता भारतातील शैक्षणिक संस्था ब्रँड तयार करण्यामध्ये अपयशी ठरलेल्या आहेत. केवळ जाहिराती करून ब्रँड तयार होत नाही. त्यासाठी विश्वास, उत्कृष्टता, उच्च दर्जाचं ज्ञान आणि उत्तम कार्यशैली आवश्यक असते. या मूल्यांचं पालन करणारी किती भारतीय विद्यापीठं आहेत सांगा बघू. भारतातील अनेक खाजगी विद्यापीठांनी आलिशान कॅम्पस नक्कीच बांधलेले आहेत, परंतु त्यांचे प्राध्यापक, तिथला अभ्यासक्रम, तिथली कार्यशैली, विचार करण्याची क्षमता हे सगळं अतिशय जुनाट आहे. अशा लोकांच्या हाती आपल्या स्वतःचं भविष्य सोपवणं विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना भीतीदायक वाटतं. त्याऐवजी इंग्लंडमधील 300 वर्षांपूर्वीच्या एखाद्या महाविद्यालयात जाणं चांगलं आहे. भले ते टॉपचं कॉलेज नसलं, विद्यापीठ नसलं तरी असं त्यांना वाटलं तर त्यात गैर काय? आपण विद्यापीठांचे चकाचक कॅम्पस निश्चितपणे बांधलेले आहेत आणि वर्तमानपत्रात त्यांच्या पानभर जाहिराती असतात ॲडमिशन्सच्या काळात किंवा मोठमोठे होर्डिंग्ज आपण लावलेले पाहतो रस्त्यांवर. पण प्रश्न असा आहे की या महाविद्यालयांचा लगाम कोणाच्या हाती आहे? हार्डवेअर कितीही चांगलं असलं तरी समस्या मुळात सॉफ्टवेअरची आहे. एक उत्तम शैक्षणिक संस्था बनवण्यासाठी तुम्हाला अतिशय दूरचा विचार करू शकणारे, प्रेरणांनी परिपूर्ण असे लोक हवे असतात. ते किती संस्थांमध्ये किंवा त्यांच्या ट्रस्टींमध्ये आहेत. या कशाचाच विचार न करता शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांवरती त्यांच्या मनात देशभक्तीचा अभाव असल्याचा आरोप करणं हा निव्वळ भंपकपणा आणि मूर्खपणा आहे. आधीच आपल्याकडच्या शिक्षणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पूर्णपणे अभाव आहे. मुलांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या, ज्ञानसंपन्न करणाऱ्या दृष्टिकोनाचा पूर्ण अभाव आहे. त्याबाबत गांभीर्याने विचार करण्याच्या ऐवजी आणखी उलट दिशेला जात रामायण आणि महाभारत शिकवण्याचा उपाय परिषदेने यासाठी सुचवला आहे. म्हणजे बघा बरं, विद्यार्थ्यांना रामायण महाभारत शिकवण्यावरती कोणाचाही आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. पण आज तुम्ही बघा, आपल्याकडे केवळ वाल्मिकी रामायण किंवा तुलसी रामायणच नाही आहे, तर विविध प्रकारची जवळपास 200-250-300 रामायणं आहेत. त्यात रामकथेचं स्वरूप प्रांतागणिक वेगवेगळं आहे. अगदी रावणाला रामापेक्षा अधिक महत्त्व देणारे सुद्धा रामायणं आहेत. तुम्ही कोणतं शिकवणार? बरं, शिकवताना तुम्ही त्याची चिकित्सा करायला विद्यार्थ्यांना शिकवणार, त्यातलं काय चांगलं आणि काय वाईट हे शिकवणार, त्यातून काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही हे शिकवणार, की केवळ धार्मिक आणि पूजनीय ग्रंथ या आस्थेने ते शिकवणार? महाभारत हा तर एक सुडाचा प्रवास असल्याचं अनेक नामवंत विचारवंतांनी म्हटलं आहे, तसं लिहूनही ठेवलं आहे. संपूर्ण महाभारतामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशाभिमान जागृत करणारा नेमका कोणता भाग आहे? सगळाच गोंधळ आहे. मुळात मागील काही वर्षांपासून जे दरवर्षी लक्षावधी भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशांमध्ये जात आहेत
त्यातील किती मुलांची या NCERTचे लोक बोललेले आहेत, याबाबत त्यांनी काही सर्वे वगैरे केलेला आहे का? आणि जर तो केलाच नसेल तर मग कशाच्या आधारे या मुलांवरती ते देशभक्त नसल्याचा गंभीर आरोप त्या संस्थेने केलेला आहे? इथे तुमचं जातीपातीचं राजकारण, धार्मिक तेढ, दंगली, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव, भोंदू बुवाबाबांची चलती, हे सगळं पाहायला या विद्यार्थ्यांनी इथे थांबायचं का? इथे काय खावं, काय परिधान करावं, काय बोलावं, काय लिहावं, या सगळ्यावरच नियंत्रण आणलं जातंय. ते या उमलत्या वयातील मुलांनी का सहन करायचं? क्रिकेटच्या स्टेडियममध्ये हनुमान चालीसा आणि जय श्रीरामचा गजर इथे सुरू झाला आहे. या सगळ्याचा आणि खेळाचा काय संबंध, असा प्रश्न या मुलांना पडत नसेल का? इथलं राजकारण जे अत्यंत किळसवानं झालं आहे आणि रोज जे त्याचं ओंगळवानं दर्शन घडतं आहे सगळ्या गोदी मीडियातून, ते पाहत राहण्यासाठी या मुलांनी इथे थांबायचं का? जगात सर्वाधिक प्रदूषित हवा असणारा देश असा आपल्या देशाचा दुर्लौकिक होत चालला आहे. इथे या मुलांनी या वातावरणामध्ये गुदमरायचं का? परदेशात या मुलांना उत्तम उपयुक्त शिक्षणासोबतच मोकळं वातावरण मिळतं, जे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांना मोलाचं आणि महत्त्वाचं वाटतं अतिशय. तिथे त्यांच्या खाण्यापिण्यावरती, त्यांनी कुणाशी मैत्री करावी यावर कोणतीही बंधनं नसतात. कोणत्याही प्रकारचे जाती धर्माचे प्रश्न तिथं त्यांच्यासमोर नसतात. अतिशय मोकळ्या ढाकळ्या वातावरणात त्यांना तिथं शिकता येतं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मोकळं वातावरण सोडून पुन्हा इथे येण्याची कल्पनासुद्धा त्यांना गुदमरवून टाकणारी वाटते. त्यामुळे ते तिकडेच शिक्षण पूर्ण झाल्यावर जॉब शोधतात आणि आपलं आयुष्य तिकडेच व्यतीत करण्याचा निर्णय घेतात. आता ही परिस्थिती बदलायची असेल आणि आपल्या मुलांनी शिक्षणासाठी परदेशात जाऊ नये असं जर वाटत असेल तर संबंधितांनी आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. परंतु तसं तर काही होताना दिसत नाही आपल्या देशात. उलट आधुनिक संशोधनं वगळून टाकून पुराणकालीन ज्या भाकड कथा वगैरे आहेत त्या अभ्यासक्रमामध्ये आणल्या जात आहेत. राजस्थानातील कोटा या शहराच्या बाबतीत लोकसत्ताने नुकताच एक आग्रहलेख लिहिला आहे. अतिशय भयानक स्थिती आहे तिथली. पालकांच्या अपेक्षेचं ओझं आणि त्या कोट्यातील शिकवणी वर्गाच्या अभ्यासाचं दडपण यामुळे अनेक मुलं तिथं आत्महत्या करत आहेत. ही आपल्या देशातली मन विदीर्ण करणारी सगळी शिक्षण क्षेत्रातली दुर्दशा बदलण्यासाठी कोण पुढाकार घेणार आहे? गल्ली ते दिल्ली एकतरी राजकारणी नेता याबाबत काही भाष्य करताना दिसतो काय? इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि अन्यही अनेक देश जिथे भारतीय विद्यार्थी शिकण्यासाठी जातात, ते देश शिक्षणावरती किती खर्च करतात आणि भारताच्या एकूण बजेटपैकी किती पैसे शिक्षण व्यवस्थेवरती खर्च होतात याचा आपण आढावा कधी घेतो का? आरोग्य आणि शिक्षण या बाबींना आपल्या बजेटमध्ये नाममात्र स्थान असतं. तेच या विकसित देशांमध्ये त्यांच्या एकूण बजेटच्या किमान 15 ते 20% अधिक रक्कम या दोन क्षेत्रांसाठी ठेवली जाते. शिक्षण आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचं आपलं भिकार धोरण कधी बदलणार आहे? दरवर्षी किमान 10 लाखांच्या वर भारतीय मुलं आज परदेशात शिकायला जातात. इच्छा असूनही आर्थिक दुरावस्थेमुळे आपल्या मुलांना पाठवता न येणाऱ्यांची संख्या अर्थातच यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट असणार. विश्वगुरू, महासत्ता वगैरे बोलायला सगळं ठीक आहे, परंतु प्रत्यक्षात लोक प्रचंड त्रस्त आहेत. दरवर्षी लाखो लोक कायदेशीर आणि बेकायदेशीर मार्गांनी हा देश सोडून परदेशामध्ये प्रवेश करत आहेत. त्याबाबतचा एक सविस्तर व्हिडिओ मी नुकताच केला आहे. तुम्ही तो पाहिला नसेल तर जरूर पहा. मागील अवघ्या वर्षभराच्या काळात थोड्या नव्हे तर तब्बल 1 लाख भारतीय लोकांना अमेरिका आणि कॅनडाच्या सीमांवर त्या देशांमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करताना अटक करण्यात आली आहे. आणि त्याच्यामध्येही बहुतांश लोक गुजरातचे आहेत. व्हायब्रंट गुजरात हे विशेष. नक्की पहा तो व्हिडिओ. प्रत्येकाला आपली प्रगती करण्याचा हक्क आहे, जरूर आहे. योग्य शिक्षण आणि त्यानंतर त्या शिक्षणाच्या आधारे योग्य मोबदला मिळवण्याची अपेक्षा बाळगणं यात काहीही गैर नाही. ते या देशामध्ये मिळत नाही म्हणून ते मिळवण्यासाठी परदेशात जाणारे देशभक्त नसतात असा अर्थ केवळ मूर्ख लोकच काढू शकतात. असो, ही झाली या प्रकरणाची मला खटकलेली एक बाजू. NCERTला काही अक्कल येते का ते पाहू आपण, पण बहुधा नाहीच येणार. शिक्षणाचं संपूर्ण हिंदूकरण करणं हा RSSचा मुख्य अजेंडा आहे
आणि ज्याप्रमाणे संघ भाजपचा मोदी शहांचा राजकीय अजेंडा राबवण्यासाठी ईडी CBI वगैरे संस्था मागील काही काळापासून रक्त आटवताना आपण पाहतोय, त्याचप्रमाणे RSSचा शैक्षणिक अजेंडा राबवण्याचं काम हे NCERT वगैरे निष्ठापूर्वक करत राहणार, यात अजिबात शंका नाही. ते असो, या प्रकरणाची जी एक दुसरी आणि विसंगत वाटणारी बाजू आहे त्याविषयी सुद्धा मला आपल्याशी काही बोलायचं आहे. आपल्या देशामध्ये योग्य प्रकारच्या शिक्षण सुविधा नाहीत म्हणून लक्षावधी विद्यार्थी परदेशात जात आहेत दरवर्षी. इथे आपल्या कौशल्यानुसार हाताला योग्य काम नाही किंवा योग्य मोबदला मिळत नाही म्हणून लाखो लोक नोकरी व्यवसाय करण्यासाठी 4 पैसे अधिकचे कमावण्यासाठी हा देश सोडून जात आहेत. इथलं म्हणजे भारतातील सामाजिक राजकीय वातावरण गेल्या 10 वर्षामध्ये रोगट आणि कोंदट झालं आहे. त्यामुळे इथे परत येण्यापेक्षा परदेशातच स्थायिक व्हायला हे तिकडे गेलेले विद्यार्थी असोत किंवा नोकरदार असो हे लोक प्राधान्य देतात. त्यांना या देशामध्ये परत यायची इच्छा नसते. परंतु हे असं रोगट कोंदट वातावरण मागील काही वर्षामध्ये ज्यांच्यामुळे या देशामध्ये निर्माण झालं आहे त्या संघ भाजपवरती मात्र या सगळ्या लोकांचं प्रेम असतं. मोदी हे यांच्या दृष्टीनं परमेश्वराचा अवतार असतात. हे कसं काय, ही मानसिकता काही कळत नाही. मागील वर्षी अमेरिकेमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तिथे स्थायिक असलेल्या भारतीयांनी एका राज्यामध्ये मिरवणूक काढली तिथल्या अमेरिकेच्या. तेव्हा त्या मिरवणुकीच्या दर्शनी भागात मोदी आणि योगींचे भले मोठे पोस्टर्स आणि जोडीला एक बुलडोझरचं मोठं चित्र त्या लोकांनी लावलेलं होतं. अरे तुम्ही दुसऱ्या राष्ट्रात गेला आहात, तिथे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करताय ते ठीक, पण योगी आणि बुलडोझरचे फोटो तिकडे अभिमानाने मिरवताय, ही कोणती मानसिकता आहे? इंग्लंडमध्ये सुद्धा तिथे स्थायिक असलेल्या लोकांनी हिंदुत्ववादी समित्या स्थापन केल्या. पुन्हा आणखीन त्यात गुजरात्यांच्या वेगळ्या समित्या. कॅनडातही काही गोष्टी सुरू आहेत. या सगळ्याकडे कसं पाहायचं? हा आजचा एपिसोड बनवण्याआधी गेल्या 2 दिवस इंग्लंड अमेरिकेतल्याही काही मित्रांशी याबाबत जाणकार मित्रांशी बोललो, तर ते म्हटले की होय बरोबर आहे, हा सगळा मूर्खपणा इकडे होतोय आणि तो भविष्यात त्रासदायकच ठरणार आहे. परंतु यात आशेचे काही किरण असे आहेत की जे इकडे इंग्लंड अमेरिकेत वगैरे संघ भाजप किंवा मोदी करणारे बावळट लोक आहेत त्यात 20-25 वर्षांपासून किंवा त्यापूर्वी आलेले अधिक आहेत, जे मुळातच भारतात असताना सुद्धा संघाचे किंवा हिंदुत्ववादी विचारांचे किंवा नथुराम गोडसेच्या विचारांचे समर्थक होते. त्यांनी इकडे आल्यावरही ते त्यांचं सनातनी हिंदुत्व सांभाळून ठेवले. भारतीयत्वापेक्षा कट्टर हिंदू असणं हे त्यांना त्यांची महत्त्वाची ओळख वाटते. पण याला दुसरी बाजू आहे. मागील काही वर्षात शिक्षणाच्या निमित्तानं इथे येणारे विद्यार्थी असोत किंवा IT फील्डमधील येणारी तरुण मुलं मुली असोत नोकरीच्या निमित्तानं, त्यांच्यापैकी बहुतांश जण या इथल्या मागच्या पिढीच्या या अतिरेकी आणि सनातनी हिंदुत्ववादी आचारांचा आणि विचारांचा विरोध करत आहेत. आपण ज्या राष्ट्रात आलो आहे, जिथे कायमस्वरूपी राहणार आहोत, तिथले स्थानिक लोक अस्वस्थ होतील किंवा आपल्यावर हसतील असं काहीही करायला या तरुण पिढीचा, विद्यार्थी असो किंवा नोकरदार, त्यांचा विरोध असतो. केवळ हिंदूंच्या व्यतिरिक्त आता अन्य जाती धर्मातीलही इकडे येणाऱ्या भारतीय तरुणांची संख्या वाढते आहे. अर्थात 20-25-30 वर्षांपूर्वी तिकडे जाऊन स्थायिक झालेल्या जुन्या खोडांची संख्या बऱ्याच प्रमाणात अधिक असल्याने ही नवीन पिढी त्यांच्यासमोर सध्या तरी अल्पसंख्या आहे. परंतु येणाऱ्या काही वर्षांमध्ये ही परिस्थिती बदलेल आणि मग इथले हे योगी किंवा बुलडोझर प्रेमी आपल्या जातीच्या धर्माच्या समित्या करणं वगैरे असले बावळट चाळे करणं थांबवतील असं मला तिकडचे मित्र म्हटले. तर हे सगळं असं आहे. या सगळ्या विषयामध्ये तुम्हाला काय वाटतं ते तुमच्या प्रतिक्रियांमधून नक्की लिहा, नोंदवा. आणि हो, आपली नेहमीची आठवण, आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं का? आता 1 लाख सबस्क्रायबर होण्याच्या आपण जवळ पोचत चाललो आहे. तुम्ही सगळ्यांनी मनावरती घेतलं तर हा महत्त्वाचा टप्पा आपण लवकरच गाठू. आज इथे थांबतोय. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.